हॅलो एव्हरीवन, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल. तर आज मी डायरेक्ट किचनमधून ब्लॉगला सुरुवात केली आहे, कारण आजचा ब्लॉग असणार आहे व्हॉट आय ईट इन अ डे अँड व्हॉट आय कुक. तर आज मी बनवते सकाळी सकाळी पोहे, कारण आज संडे आहे, तर मग सगळ्यांसाठीच नाश्ता बनवायला लागणार आहे. योगा झाला माझा, पण मग आज काही असं हेल्दी फूड असं काही नाही आहे सकाळी सकाळी. फक्त माझं प्रोटीन पिऊन झालं, जे की लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं. तर येस, लेट्स मेक पोहे. तर पोहे रेडी झालेत. आता ते मी खाऊन जरा फ्रेश होते. अंघोळ बाकी अजून, विदाऊट अंघोळचेच पोहे बनवले. योगा झाला, भूक लागली होती म्हणून. तर त्याच्यानंतर आता मी थोडंफार काम करते आणि मग दुपारचा लंचला भेटूयात आपण. हॅलो अगेन. तर आता झाला लंच टाईम. तर मी लंचसाठी बनवते चण्याची भाजी. खूप सिम्पल आहे, इतकं काही जास्त मी खूप डिफिकल्ट असं काही बनवणार नाही आहे. आणि त्याच्यासोबत मी चपाती बनवते. तर आत्ता घेतल्या मी चपात्या बनवायला आणि कुकरला चणे लावले आहेत शिजायला. तर आज अचानक अशी आयडिया आली की मी आज असा ब्लॉग बनवावा की व्हॉट आय ईट इन अ डे. पण त्यासोबत वाटलं की स्वयंपाक पण मीच बनवावा. तर मी मम्मीला म्हटलं की ठीक आहे, आजचा स्वयंपाक सगळा मी बनवणार आहे, सकाळपासून ते रात्रीपर्यंत. ॲक्च्युली मला स्वयंपाकाची सवय कधी लागली, जेव्हा मी पुण्याला गेली. त्याआधी पण करायची मी थोडंफार, पोळी वगैरे बनवायची, पण एवढी काही सवय नव्हती. पण पुण्याला गेल्यावर मग आपोआप सवय झाली स्वयंपाक बनवायचा स्वतःचा. कॉलेजला जायचं किंवा मग कॉलेजवरनं आल्यावर तर कधी कधी मेसचं टिफिन असायचा, पण कधी कधी मी स्वतः रूमवर आम्ही बनवून घ्यायचो. सो लंच रेडी झालाय. लेट्स ट्राय भाजी कशी झाली आहे. आता मी तुम्हाला डायरेक्ट रात्री डिनरच्या वेळी भेटते. बाय. गुड इव्हिनिंग ऑल. तर आता मी डिनरसाठी बनवतेय खिचडी आणि कैरीचं पन्ह, जे की माझं सगळ्यात फेवरेट आहे. उन्हाळ्यात मी हे दररोज पण खाऊ शकते. तर आता थोड्या वेळापूर्वी मी या कैऱ्या तोडून आणल्या झाडावरनं आणि त्याचं मी आता पन्ह बनवते. तुम्ही जर नसेल ट्राय केलं कधी खिचडी आणि कैरीचं पन्ह, तर नक्की ट्राय करा. इतकं टेस्टी लागतं ते. गरम गरम खिचडी आणि त्यावर थंड कैरीचं पन्ह टाकून खायचं. खरंच खूप टेस्टी लागतं. नक्की ट्राय करा. सो खिचडी आणि पन्ह रेडी झालंय. तर आता मी जेवण करते. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.